मुख्य करून या मार्गाला निरूपण केलेलं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून दंडवत विधीचं ज्ञान आपण श्रवण करत आहात। काल सांगितलं होतं परमेश्वर भज्य संबंध वंद्य। या माध्यमातून पूजा अवसराला 5 दंडवत घालावे, आणि पांतीशी 5 दंडवत घालावे, म्हणजे सोबत। परंतु दंडस्थळवाले म्हणतात या वेगळे 5 दंडवत घालावे, पूजा अवसर झाल्यानंतर 5 दंडवत घालावे, ठीक आहे, पण यानंतर जे 5 दंडवत घालावे याला काही पुरावा आहे का, प्रमाण आहे का? ते 5 कसे? कारण एक वचन आणि बहुवचन आपल्याला माहित आहे, पण या ठिकाणी बहुवचन म्हणितले आहे। संस्कृत मध्ये शब्द आहे हा। मग या वेगळे 5 दंडवत जर घातले, 5 तर घालावच लागतील, पण याच्यानंतर त्या 5चा विषय हा। या 5 दंडवताचा स्वीकार परमेश्वर करतात, परंतु ते म्हणतात ते भावामध्ये जातात। 5 दंडवत घालावे हा विधी आहे, वरचे 5 जर अनेक घातले तर तो भावामध्ये जातो। वरुता भाव म्हणितला, परंतु दैवराटीच्या माध्यमातून भाव असा आहे की भाव व्यभिचारी आहे। भाव कधी कमी होतो, कधी जास्त होतो, कधी नष्ट होऊन जातो। आज जो भाव आहे तो उद्या राहणार नाही, उद्या जो भाव आहे तो परवा राहणार नाही। मात्र विधी असा आहे की आज जो विधी आहे तो उद्याही आहे, परवाही आहे, तरवाही आहे, विधीला विधीच आहे, परंतु भाव हा कमी जास्त होणार। म्हणून त्यांनी सांगितलं भाव व्यभिचारी, तो विधी नाही। व्यभिचार्य शब्दाचा अर्थ काय होतो? असे तो जाये। जो तुमच्या अंतकरणात भाव आज आहे तो उद्या जाये, म्हणजे नष्ट होऊन जातो। आमच्या देवानी सुद्धा सांगितलंय की भाव व्यभिचारी, म्हणून जास्त भावाग्न व्हायचं नाही। जास्त भावाग्न झाल्यानंतर खूप भावाग्न होतो आणि ते ज्ञानाच्या बाह्य क्रिया होते आणि त्याच्यामुळे एका दिवशी सर्व सोडून बसतो। आपल्या ज्ञानांत सामाये तेतुकाची भाव पाहिजे। आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे त्यानुसार जितका भाव पाहिजे तितकाच पाहिजे। आपण खूप एखाद्या वेळेस देवाच्या मागे लागतो, खूप विशेषाच्या मागे लागतो, खूप सेवेच्या मागे लागतो, आणि वेळ प्रसंगाला पुढे जाऊन सर्व सोडून काय होतो? मोकळं होतं। मग जय देवा येतील, मंदिरातही जायचं काम नाही। असं होतं ह्या भावाच्या माध्यमातून। म्हणून वरचे जे दंडवत आहे ते भावाच्या माध्यमातून जर घातले तर तो व्यभिचारी आहे, ते आज घालसान उद्या घालणार नाही। म्हणून फक्त नियम आहे की पूजा अवसर झाल्यानंतर, म्हणजे विशेष नमस्कार केल्यानंतर, प्रसाद नमस्कार केल्यानंतर 5 दंडवत घालावे हा विधी। त्याच्यावर 5 घालतात, परंतु तो शेवटपर्यंत जात नाही। ते भावामध्ये क्रिया पडते आणि भाव शेवटपर्यंत राहू शकत नाही। आमच्या देवानी सांगितलेलं आहे की भावातीता व्हावी। भाव हा ज्ञानांत सामायिक इतकाच पाहिजे, त्याच्या पलीकडे जर असला
तर तो काही कामाचा नाही, तो भाव काही प्रमाण आहे म्हणून भट्टोबास 5च दंडोत घालत. 22 राश एक दंडोत घालत होते, पण भट्टोबास 5च दंडोत घालत होते. शेवटपर्यंत 5च घालत. हा त्यांचा जो क्रम होता, हा जो त्यांचा अंतकरणातला निश्चय होता, जो तत्वज्ञानानुसार सांगितलेला होता, तो देहपर्यंत पाळला. म्हणून ते म्हणतात की जे दुसरं प्रमाण दिलेलं आहे ते भावाच्या अधीन आहे. भाव तर असा आहे की ज्ञानांत सामय तितकाच केले. जितका आपला ज्ञान आहे तितकाच भाव. ज्ञान 0 असतं, भाव जास्त असतं. कशासोबत काय खावं हे माहित नाही, फक्त भूक लागलेली आहे. तसं याला फक्त ओढ लागलेली आहे, चाळ लागलेली आहे. पण कोणत्या वेळेस कोणती क्रिया करावी, कशी क्रिया करावी सांगता येत नाही. म्हणून भाव त्याचा हा जास्त होऊन जातो. तर भाव सुद्धा ज्ञानांत सामायी तितकाच प्रमाण आहे, त्याच्या ओलीकरता प्रमाण नाही. म्हणून भट्टोबास पूजा अवसरामध्ये 5 दंडोत घालत होते आणि हे प्रसिद्ध आहे. म्हणून पांतीशी 5 दंडोत घालावे असा काही प्रमाण कुठं सापडलं नाही. म्हणजे नंतरचे 5 घालावे याला कुठेही प्रमाण नाही. म्हणून स्थान वंदन करताना, प्रसाद वंदन करताना 5 दंडोत घालावे पूजा अवसराच्या वेळेस. पूजा अवसर म्हणजे सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा, अशा वेळेस 5 दंडोत घालावे हा त्यांनी विधी सांगितला आहे. कारण स्वामींनी सांगितलं येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती त्या करून जे स्वामींनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती उत्पन्न व्हा आणि त्याच्यानुसार आपण क्रिया करा, तरच आपलं दंडवत स्थळचा फायदा आपल्याला होईल. म्हणून ते म्हणतात की ज्ञानाच्या ठाई, वैराग्याच्या ठाई, नित्यक निमित्त विधीच्या ठाई आपली स्वयुक्ती न करावी. भावाच्या माध्यमातून स्वयुक्ती करायची नाही. जे ज्ञानात आहे तेच करायचं, त्याच्या व्यतिरिक्त करायचं नाही. आणि जर केलं, ऐकलं नाही तुम्ही, केलं भावाच्या माध्यमातून केलं, तर चरितार्थ न म्हणावे. त्याचं चरितार्थ होईल का नाही हे सांगता येत नाही. चरितार्थ होणारच नाही. का तर ते प्रमाणाधीन नव्हते, प्रमाणाच्या अधीन नाही. खूप विशेष हातात घेतला, एरवी देवाची सेवा करणार नाही, सकाळी येतात, विशेष हातात घेतात, खूप खूप डोळे झाकून दाबत बसतात, बाकीचे येऊन बाहेर उभे राहतात. हा विधी नाही, हा भाव नाही. म्हणजे तू जे करतो आहे, तुला जर करायचं, स्मरण करायचं, तर सकाळी 4 वाजता उठ. कोणी येईल त्याला त्रास होईल असंही वर्तन करायचं नाही. जर केलं तर त्याचं चरितार्थ होणार नाही, ते प्रमाणाधीन नाही. फक्त वंदनच करायचं. वंदन करताना सुद्धा विशेष प्रसाद मूर्ती कपाळाला लावून चिटकून ठेवायची असा प्रकार नाही. आपण अशी चिटकून ठेवतो, तिकडचा वाट पाहतोय, इकडचा हातात घेऊन उभा करतोय विधी, पण भावा धरून करतोय, तर हा ज्ञानाच्या पलीकडचा भाव झाला. असंही जर केलं तर ते चरितार्थाला कारण नाही, प्रमाणाधीन ते नाही. म्हणून आपण जो विधी आहे तो प्रमाणाधीन आचरण करायचा आहे. असं जर केलं, कैसे होय असं आचरण कधी होतं? प्रसाद नमस्कारताना हळूच डोकं ठेवायचं, चिटकून ठेवायचं नाही. विशेष नमस्कार करताना चिटकून ठेवायचं नाही, हळूच ठेवायचं. वंदनाचा विधी झाल्यावर लगेच दुसऱ्याला द्यायचं. आपण खूप धार्मिकपणा दाखवतो, लोकांना वाटतं हा खूप धार्मिक आहे, पण त्याच्याने अविधी झाला. आणि हा अविधी झालेला तुमचं केलेली पूजा झिरो झाली, त्याला प्रमाणच भेटलं नाही. म्हणून याच्याकरताही यथार्थ ज्ञान पाहिजे. म्हणून देवानी सांगितलेलं आहे की कसं ज्ञान पाहिजे, जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान.
विधी करत असताना सुद्धा जो विधी जसा आहे त्याच प्रकारचा विधीचं ज्ञान पाहिजे. असंही सांगलं नाही, असंही सांगलंय, हा बी विधी नाही. वाढ लोक म्हणतात ना धरायचं नाही, मग एका हातानंच विशेष करायचा आणि एका उभ्या उभ्याच करायचा ना ठेवून द्यायचा, हा बी विधी नाही, हा बी अविधी आहे. जे जसं असेल त्या प्रकारचं ज्ञान आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही सिद्धांतानुसार जर ज्ञान घेतलं, जेव्हा महानुभावांनी म्हटलं समृद्धीचे पान बुडे की सारासार सीमेचे गुढे, मोक्ष मार्ग ढांडोळे ते उघडे खिन्नवादी. ज्याप्रमाणे पानबुडी राहते, पाण्यामध्ये जाणारे लोक ते ठराविक वेळेत त्या पाण्यामध्ये उडी मारून जे वस्तू आहे ते आणतात, तेव्हा त्यांना तो सिद्धांत सापडतो, जे पाहिजे ते सापडतं. त्याप्रमाणे आपण जर या ठिकाणी प्रपंचातून परमार्थ जोडण्यासाठी जर या मंदिरात येतो आहे किंवा एखाद्या स्थानाच्या ठिकाणी जातोय किंवा एखाद्या मार्गाच्या ठिकाणी जातोय, तर सारासार सीमेचे गुढे, सारासार वस्तूचा गुढ्याप्रमाणे विचार करावा लागेल. मग तेव्हा कुठं आपल्याला मोक्ष मार्गाचा जो धांडोळा आहे, जसा तो पाणीची बुडी मारून वर एखादा रत्न आणतो, धांडोळा आणतो, त्याप्रमाणे आपण हा विधी जर आचरला तर मोक्षाचं धांडोळ उघडं पडेल आणि आपल्याला ते वाढेल. खिन्न आपलं मन होणार नाही, आपल्याला त्यापासून कोणतंही अनिष्ट लागणार नाही. एवं असार अप्रमाण हे विधी आचरायचा नाही. दंडोत घालताना सुद्धा हा विधी आचरायचा नाही, वंदन करताना सुद्धा हा विधी आचरायचा नाही. जो विधीमध्ये सामायेल, आपल्या अंतःकरणात सामायेल, आपल्याकडून जितका होईल तितकाच अशा प्रकारचा भाव करायचा. त्या क्रियेचा तोष ईश्वराला होत, तेव्हाच त्या क्रियेचा तोष ईश्वराला होतो. आणि असा प्रमाणबद्ध जो आचारतो त्याचा तो दंडवत सबीज होतो. का तर सर्वज्ञ म्हटले विधी सबीज होतो. विधियुक्त जर आचरला तर विधी बीजरूप होतो. आणि स्वामी चक्रांनी सांगितलेला अप्रमाणाच्या व्यक्त जर तुम्ही वर्तन केलं तर आपल्याला त्याचा हे होतं. जसं संतोषाशी 2 दंडोत घालावे, परत परत त्यांनी संतोषाचं उदाहरण दिलं. संतोषाला 2 दंडवत नंतर घालायला लावले, तिथं 5ही घातले असते तर काही फायदा नाही. 2च दंडवताच्या माध्यमातून तो विधी त्या अविधीतीचा नष्ट झाला, म्हणून संतोषाचं हे झालं. ज्याप्रमाणे प्रमाण पुरुष नागदेव आचार्य, माईम भट्टाचे आपल्या मानवा पंथाचे प्रमाण पुरुष नागदेव आचार्य, नागदेव आचार्यांचा जर प्रमाण केला विधी व्हायला, नागदेव आचार्याचं जर आचरण पाहिलं, नागदेव आचार्यांनी जर केलेले विधीचे ध्यान आपण आपल्या अंतःकरणात शोधायचा प्रयत्न केला तर ते म्हणतात की त्यांनी सांगितलं, जे माझा म्हातारदाम असे तो उपयोगाने. स्मृतीस्थळामध्ये आहे. शेवटचा प्रसंग आहे, खूप महत्वाचा प्रसंग आहे, आपल्या अंतःकरणात घेण्यासारखा प्रसंग आहे. नागदेव आचार्य तर भिक्षू महात्मे होते, आपण तर संसारिक आहे. त्यांचा उतरता वेळ लागला, त्यांच्याकडे पैसा होता. त्यांनी सांगितलं नाही कवीश्वर बासाच्या नावावर इतका, बायदेव्याच्या नावावर इतका. पोथी चालू आहे, पोथी. अशा माध्यमातून त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ म्हातारदाम आहे, तो या मार्गाशी उपयोगी लावा. प्रत्येकाला सांगितलं मी, जीवनामध्ये चांगल्या क्रिया करत जा, मेल्यानंतर आशाच ठेवू नका. त्याला हे जिवंत उदाहरण आहे नागदेव आचार्याचं. आपण काय करतो, जिवंतपणी काहीच करत नाही. सर्व कधी करतो,
मेल्या जीवनात एकही क्रिया करत नाही, मेल्यावर पैसेच नाही, पण 10-15 हजार रुपयाचे तर घालूनच घ्या. अरे ते 10-15 हजार रुपये त्याच्या जीवनात आधीच केले असते तर त्याला गोमत लागलं असतं. हा म्हातारधामाचा आदर्श आहे. तुमच्या हयातीत तुम्ही करून घ्या. नाही आमचं प्रतिदेह चुकलं पाहिजे. तुम्ही जर चांगल्या क्रिया केल्या परमेश्वराला तोष राहील. आणि कोणत्या देवतेची ताकद आहे तुम्हाला प्रतिदेहाला जाऊ दे. निर्हेतुक करा. मात्र क्रिया करत असताना निर्हेतुक करावं लागेल. सहेतुक केले आयुष्यभर तर तुम्हाला त्या क्रियेपासून कोणताही फायदा, फक्त तुम्हाला जो तुमचा हेतू होता ते क्रिया तुमची पूर्ण होईल, बाकी अदृष्ट पर काही होणार. म्हणून म्हातारधाम असे नागदेव आचार्यांनी विधी लिहिला की माझ्याजवळ म्हातारधाम आहे, तो या मार्गाच्या ठिकाणी वापरा आणि एक दंडवत घाल. एवढा मोठा मार्ग, परंतु नागदेव आचार्याला परमेश्वराची प्रसन्नता, परमेश्वराचं कृपाक्षेत्र असलेला नागदेव आचार्य, त्या नागदेव आचार्यांनी जे शिष्य परिवार होते त्यांच्या समोर एक दंडवत घातला आणि माझा हा म्हातारधाम आहे, हा म्हातारधाम तुम्ही काय करा, उपयोगी लावा. सर्व पैसा त्यांनी क्रियेच्या उपयोगी लावला. हे स्मृतीशी बोलणे माझ्या मनाचं नाही, हे स्मृती स्थळामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रमाणाचा विधी आपल्याला आचरावा लागेल, दंडवत घालावा लागेल. आपल्याजवळ जो पैसा आहे तो जिवंतपणे क्रिया करावा लागते. नागदेव आचार्य आपल्या पंथाचे आचार्य, हा आपल्याला आदर्श ठेवावा लागेल. तेव्हा कुठं आपल्या जीवनाचं ऐसा भजन पूजन वंदन भट्टोबासानी केलेलं आहे परमार्गाच्या ठिकाणी. आणि नंतर संपूर्ण गंगातीर नमस केलं स्वामी गेल्यानंतर, आणि नमस्कार केल्यानंतर त्यांनी आदर्श दिला. शिन्नस्थळीला एक कोफळ वाहिलं आणि एकची दंडवत घातली. पूजा अवसराच्या व्यतिरिक्त शिन्नस्थळी नमस्कार करताय तेव्हा त्यांनी जेव्हा नमस्कार केली, सुपारी ठेवली. म्हणजे त्या काळात तुम्ही सुपारी ठेवायची असं समजायचं नाही. तुमची योग्यता सुपारी सारखी नाही. तुम्ही बी म्हणसान नाही ते एखादी लाल लोल सुपारी आणू, कारण नागदेवाचार्यांनी काय ठेवली, सुपारी ठेवली. मग आपण काय ठेवायची, कारण आता एक 50 रुपयाचा नारळ, सुपारी कितीची आहे, 10 रुपयाची सुपारी एक, 2 नारळाला 4 सुपाऱ्या, 50 दुनी 100, 140 रुपये. किती मोठा ताण आला, खूप लोकांना वैताग आलाय. काय नारळाचे भाव वाढले बुवा. पण एका व्यक्तीने, एखाद्या माणसाने मंदिरात आल्यानंतर विचार केला नाही, काय बुवा दारूचे भाव खूप वाढून गेले, असं कोणी आलाच नाही माझ्याजवळ सांगायला. नारळाचा भाव वाढला, बरेच लोक सांगायला आले, पण दारूचा भाव वाढला का नाही दारूचा, का हो युवराज, दारूचा भाव वाढला का नाही. पण कोणी झालं नाही सांगायला की पहा काय करावं, गव्हर्नमेंटने दारूचा भाव वाढवून टाकला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपल्याला नागदेव आचार्याचा आचार आपल्याला, आपण मानवा पंथाचे आहे आणि आपला प्रमुख आचार्य तो आहे, त्यांनी केलेला आदर्श. पण कधी समजन, आता फक्त परवाच्या दिवशी येतील. त्याच्यात पाहून घे दाखवते या वर्षी काम खूप महाग आहे, त्याच्यामुळे कोणाला सुपारी असेल कोणाला नसेल, सूद बी असेल तर अर्ध नारळ इकून दिसत असेल तिकडं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, सर्व जी महागाई येते ते परमेश्वराच्या विधीवर येते. आणि मग आता देवाला वेळा व्हावं लागेल, पवतं व्हायला की मग आता किती 10 रुपये 5 रुपये भेटतच नाही. मोठ्या मुश्किलनं 10 रुपये आपल्याला सापडतात, ते 10 रुपये आपण. पण मला वाटतं त्या युवराजने सांगितलं मला, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दारू भेटते, त्याला पन्नी म्हणतात, ते बी 25 रुपयाची झाली. 10 रुपयाची होती ते 25 रुपयाची झाली. म्हणजे तिथे 15 रुपये वाढून गेले म्हणे. सांगितलं ना युवराजने सांगितलं, तुम्हाला ऐकून आलं वाटतं.
मग मी दुकानात गेलो सन तपास करायला, होऊ शकतं. मी मला ती लहर आली प्यायची, गेलो सन तपास करायला. सांगायची गरजच नाही, सर्व कळतं. हे परमेश्वराचं ज्ञान आहे. तुम्ही काय करता हेही कळतं आम्हाला. सांगू तुमची दिनचर्या, तुमची दिनचर्या माहिती आहे आम्हाला, काय करता तुम्ही दिवसभर. पण मला काय सांगायची गरज नाही पडत. आता कशाला एवढं, नंतर सांगत. आता कारण कसं आहे, नको हे करायला. म्हणजे प्रत्येकाच्या दिनचर्या काय करतात कोण हे आम्हाला सर्व माहित आहे. परंतु कसं माहित पडलं हे विचारायची गरजच नाही. प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये परमेश्वराचं ज्ञान आहे आणि सांगणारे लोकही भरपूर आहेत. दारूचे भाव वाढले, पेपर दररोज येतो आमच्या इथं, 150 रुपये आम्ही भरतो, पेपर दररोज वाचतो. पेपरमध्ये दररोज सांगितलंय देश वाढता कीजे, ग्राम वाढता कीजे. पेपरला बी येतं हे. आलतं का रे पेपरला? सांगत जा तुम्ही तर बोलत जा. येतं ना? नाही, त्यांना वाटलं कसं काय माहित पडलं. दररोज प्रकारच्या जीवनच्या घडी सर्व पेपरला काय वाढलं, काय कमी झालं, कोण गेलं, काय कोण पेत हे मात्र सांगणार नाही. ते बी विचार सांगतात, माझ्याकडे लिस्ट आहे कोण पेत. सांगायचं तात्पर्य इतका आपण खर्च करतो हे सांगत नाही तुम्ही. इतका खर्च करतात तर आपल्या घरच्याला की अरे देवासाठी चांगलं 100 रुपयाच्या ठिकाणी 200 रुपये ठेव. खूप महाग वस्तू तू खर्च करतो 200 रुपये देवाच्याच उपयोगी जात आहे. हा सल्ला तुम्ही घरच्यांना द्या का परंपराच आपली चालू येतात. ही परंपरा म्हणून टाका. म्हणून ते नागदेव आचार्याचा आदर्श का, म्हातारधाम आलाय आपल्याजवळ म्हणून त्यांनी आपल्या जीवनातला पैसा परमार्गाच्या ठिकाणी लावला आणि अशा प्रकारचं भजन वजन केलं. बट्टोबाशी पूजा अवसरी 5 दंडोत घातले. शिन्नस्थळीला सुपारी ठेवून 1 दंडोत घातला आणि सर्व काष्ट, पाषाण, रोम, चर्म, धातू सर्व वस्त्र त्यांनी जमा केले आणि ते वंदन केले. मूर्तिनिष्ठ पदार्थ झाले. नख, दात, केश, कळाप अशा प्रकारचे वंदन आपल्या मानवा पंथात चालत आले आणि चालत येऊन त्या प्रत्येकाच्या ठिकाणी वंदन करत असताना प्रत्येक पंक्तीला 2 दंडोत घालावे हा विधी सांगितला आणि त्याला जो अनुसरेल तोच विधी त्याला दंडस्थळामध्ये प्राप्त होईल आणि त्याचं जीवन अशा प्रकारचं उभय राठीच्या मान्याने कर्मराठीतून आलेला माणूस दैवराठीमध्ये त्याचा संस्कार वाढेल आणि तो परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाईल. म्हणून दंडवत हा महत्वाचा आहे आणि दंडवत घाल आणि प्रत्येकाला सांगा जर दंडवत घातला नाही तर थोडसा वाघ काटकोन माहित आहे तुम्हाला, शाळेत शिकता काटकोनाच्या नुसार तरी दंडवत पाहिजे. लघु कोण नसला तर काटकोन, पण आपला कोणता राहतो ताटकोन. ताटकोन आहे का नाही. हा तरी चांगले चांगले लोक दंडोत असं नाही, हे पद्धतच नाही. पुढचा ईश्वरीचा पात्र आहे कोणतंही असं त्याच्या ठिकाणी वाकूनच दंडवत करावं लागेल तर त्याचा भाव आपल्याला करेल. म्हणून अशा माध्यमातून हा दंडवतचा विधी आपण या ठिकाणी ऐकत आहात आणि हा जवळजवळ दंडवताचा स्थळ 5 स्थळ जे दंडस्थळ आहे या ठिकाणी संपत आलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की मार्ग रूढी असो, श्रुती असो, वृद्धाचार असो, शिवभासापर्यंत अशा प्रकारचं जे आहे बंदामध्ये, चरित्रामध्ये, सर्वांमध्ये हे मानलेलं आहे. कोणता विधी कसा करायचा हे सर्व बंदामध्ये आहे, श्रुतीमध्ये आहे, श्रुतीमध्ये आहे, वृद्धाचारामध्ये आहे, मार्गरूढीमध्ये आहेत आणि मोठमोठे आमच्या पूर्वजांनी जे बंद लिहिले त्याच्यात ह्या असा प्रकारचं बंद दंडस्थळाचा बंद मांडलेला आहे. म्हणून प्रमाणयुक्त ते करावे. जेव्हाही दंडस्थळाचा एक महत्वाचा आहे की जे प्रमाणयुक्त आहे तेवढाच दंडोत करायचा, जास्तही करायचा नाही, कमीही करायचा नाही, जास्तही भाव दाखवायचा नाही आणि कमीही भाव दाखवायचा नाही. आपल्या याच्यात जो आहे तेवढा तर आपल्याला दाखवावं लागेल. याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सर्व प्रमाण शून्य, सर्व प्रमाण शून्य आहे. म्हणून अशा प्रमाणी पुरुष जे नागदेव आचार्य आहे
त्यांच्या मुखातून हा आलेला दंडवताचा विधी आहे। हे दंडवस्त्र त्यांनी सविस्तरपणे आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही परंपरा इथपर्यंत आलेली आहे। म्हणून असा जो दंडवताचा विधी यथार्थपणे जो आचार करेल त्याला श्री चक्रधर परमेश्वर अवतार होईल असं आमच्या देवानी सांगितलेलं आहे। नागदेवानी सांगितलेलं आहे की त्यालाच भट्टोबासाचा देव श्री चक्रधर होईल। या विधी माध्यमातून दंडवत स्थळ जे आहे ते आपलं आज संपूर्ण झालेलं आहे, संपूर्ण ऐकलेलं आहे, पण आचरण करणं आपलं काम आहे। आचरण किती पट करसान काय करसान हे आपण ठरवायचं आहे।